सर्च ॲडमध्ये 2 टाइप्स असतात. एक रिस्पॉन्सिव्ह सर्च ॲड आणि एक डायनॅमिक सर्च ॲड. तर परत एकदा सांगतो तुम्हाला की हा Google ॲडचा डॅशबोर्ड आहे. कोणालाच काय प्रॉब्लेम नसेल तो लॉग इन करण्यासाठी. आपण आता काय आपला ओव्हरव्ह्यू आलेला आहे, किती कॉल आलेले आहेत. आपण परवा दिवशी एक ॲड रन केली होती फ्रायडेच्या दिवशी. ते एकदा चेक करू आणि नंतर अजून एक कॅम्पेन रन करू. टोटल 2 कॉल्स आले होते आणि टोटल अमाउंट किती स्पेंड झालेले 2 पॉइंट म्हणजे नियर अबाउट 2,200 रुपये डिडक्ट झालेले आहेत. आता आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते जर चेक करायचं असेल तर इथं बिलिंगमध्ये टाकायचं. तर तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की मार्केटिंग म्हणजे आपल्याला मार्केटिंगसाठी राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत रीच आउट होतो. त्याच्यासाठी आपल्याला पैसे ॲड करावे लागतात. तर ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये फंड आहे. तरी पण मग आपल्याला काय येत नाही. आजच्या दिवसात किती पैसे डिडक्ट झाले आपले हे जर चेक करायचं असेल तर आपण कुठे जाणार, परत कॅम्पेनवरती जाणार. Google ॲडच्या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आणि इथं आजची डेट सिलेक्ट करायची. आज किती डेट आहे? मार्च मंथ आहे. येस्टरडे किंवा टुडे करायचं. तर आज किती आपल्याकडे लीड्स आल्या. ओव्हरव्ह्यूमध्ये कसं जाणार? इथं क्लिक करायचं. ओव्हरव्ह्यूमध्ये जर क्लिक केलं तर 7 इम्प्रेशन आले, 0 कॉस्ट काटलेत. अजून आपल्याकडे कोणते कोणते कॅम्पेन चालू इथं? एकच कॅम्पेन चालू आहे, कॅटलिस्ट. आता हा जो कॅम्पेन आहे तो कशासाठी आहे? कॉलसाठी आहे. आता त्याच्यामध्ये ॲड ग्रुप आहे का काय? ॲडमध्ये जायचं. ॲड ग्रुप 1च आहे. फोन कॉल 0 आलेले आहेत. आपली ॲड कशी दिसते बघा. डायरेक्ट ॲडमिशन फॉर बीटेक. कॉलचं बटन दिसत नाहीये. तर आपण आता अजून एक कॅम्पेन रन करून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. अजून तुमची प्रॅक्टिस पण होईल त्याच्यामध्ये. आता कॅम्पेन रन करायचं परत एकदा तुम्ही डॅशबोर्ड शिका. Googleवरती जायचंय. Google ॲड सर्च करायचंय. Google ॲड सर्च केल्यानंतर Googleवरती क्लिक करा. ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर 2 ऑप्शन येतात. एक क्रिएट न्यू अकाउंट आणि एक स्विच अकाउंट. क्रिएट Google ॲड अकाउंट आणि नंतर इथे स्विच. आणि माझे अकाउंट क्रिएट केलेले, तर ह्याच्यावरती मला कुठं कॅम्पेन रन करायचं आहे तर ते सिलेक्ट करावं लागेल. मी आता FC रोडचं NMDचं ओपन केलं. मला परत स्विच करायचं किंवा मला परत अकाउंट कॅटलिस्टची मला ॲड रन करायची, तरी पण करू शकतो. ठीक आहे, NMDचं आपण ओपन करतोय. हे NMDचं ओपन झालं. मला आता परत अकाउंट चेंज करायचं आहे. एकतर इथं क्लिक करणार. ह्याच्यातून कोणता ईमेल आय डी किंवा कोणत्या क्लायंटचं नाव आहे, नंबर इथं दिसतो. अनिकेत नावाने एक अकाउंट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. लगेच स्विच झालं. ईमेल आय डी सेमच आहे. एका ईमेल आय डीवरती किती Google ॲडचे अकाउंट क्रिएट करू शकतो आपण? अनलिमिटेड. माझ्याकडे जर 50 क्लायंट असतील तर मी 50 क्लायंटसाठी एक वेगवेगळा आयडी क्रिएट करेल एकाच ईमेल आयडी वरती. मग एका आयडी मध्ये जर पैसे टाकले तर दुसऱ्या आयडी साठी जातात का? नाही जात. एकाच्या नावावरती आपण आता सपोज नवनाथ दरेकर आहे, त्याच्या नावावरती 10 सिम कार्ड घेऊ शकतो. एका सिम कार्डला रिचार्ज केलं तर दुसऱ्या कार्डवरून नंबर लागेल, कॉल लागेल का? नाही. ज्याचा रिचार्ज केलेला आहे त्याचाच फोन लागेल, त्याच्यावरतीच फोन येतील, दुसऱ्यावरती येणार नाही. तर पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितली होती की आपल्याला Googleवरती जायचं. Google ॲड सर्च करायचं. आल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होतो साइन इन केल्यानंतर. प्लस साईनवरती गेल्यानंतर क्रिएट न्यू कॅम्पेनवरती क्लिक करायचं. कॅम्पेनवरती तुम्ही जसं क्लिक करणार तसं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ओपन होतात. तर टोटल Google ॲड्समध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 7 ऑब्जेक्टिव्ह असतात टोटल. पहिला ऑब्जेक्टिव्ह जो असतो तो कोणता असतो? सेल्स.
दुसरा लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस, लोकल स्टोअर आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. तर आता आपण सेल्स पाहिला, लीड्स पाहिला, वेबसाईट पाहायचा राहिला होता. जर तुम्हाला जास्त सेल्स करायचे, जास्त कॉल आणायचे, जास्त वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय, तर तुम्ही सेल्सवरती क्लिक करा. तुम्हाला जास्त लीड्स आणायचे आहेत, म्हणजे एक लीड फॉर्म बनवायचा आहे. आज आपण लीड फॉर्म पण पाहणार आहे. लीड फॉर्म पण तुम्हाला जर पाहायचा असेल तर लीड्सवरती क्लिक करा. म्हणजे लीड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह येतात ते चेक करा. नेक्स्ट वरती क्लिक केलं तर लीड्स वरती तुम्हाला काय येईल, सर्च ॲड पण क्रिएट करू शकता तुम्ही. सर्च ॲड, परफॉर्मन्स मॅक्स, डिस्प्ले, शॉपिंग, व्हिडिओ आणि डिमांड जनरेशन. सेल्समध्ये क्लिक केलं तरी पण त्याच ऑब्जेक्टिव्ह ओपन होतील, तेच गोल ओपन होतील. सर्च, परफॉर्मन्स मॅक्स, डिस्प्ले. वेबसाईटवरती जरी क्लिक केलं, वेबसाईटवरती ट्रॅफिक, तर तुम्हाला काय येईल, सेम तेच ऑब्जेक्टिव्ह, तेच गोल दिसतील. फक्त इथं काय होईल, तुम्ही सेल्समध्ये क्लिक केल्यानंतर काय येते, तुम्हाला कॉलचं पण ऑप्शन येते का? नेक्स्ट केलं तर इथं तुम्हाला काय करायचंय, सर्च ॲड रन करायचंय. तर इथं नेक्स्ट स्टेपमध्ये जर तुम्ही केलं तर सर्च ॲडमध्ये तुम्हाला वेबसाईटवरती ट्रॅफिकचं पण ऑप्शन्स भेटेल आणि आलं वेबसाईट व्हिजिट, वेब फोन कॉल, शॉप, ॲप प्रमोशन. पण तुम्हाला इथं इन्स्टंट फॉर्म बनवायचा हे ऑप्शन मिळते का? नाही. ते कुठे भेटेल तुम्हाला इन्स्टंटचं, तर ते लीडमध्ये भेटेल. लीडमध्ये जर तुम्ही क्लिक केलं आणि कंटिन्यू केलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्चमध्ये जर क्लिक केलं तर इथं लीड फॉर्म सबमिशनचं पण ऑप्शन भेटते, फोन कॉलचं पण भेटतंय. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे टोटल 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. हे 7 ऑब्जेक्टिव्ह कोणते ते तुम्ही लक्षात ठेवा. पण आज मी जो कॅम्पेन करणार आहे ओन्ली कॉलसाठीच करायचा आहे. मला जास्तीत जास्त कॉलच आले पाहिजे. तर आता हे 2 पाहिले होते, तर आपण एक नवीन पाहू, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट अ गोल. काय करायचं, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोलमध्ये क्लिक करणार. आता क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोलमध्ये किती गोल्स असतात सानिका? 7 गोल असतात. बघून तर कोणी पण सांगा तुम्ही. एकच गोल असतो क्रिएट कॅम्पेन विदाउट गोलमध्ये. हॅलो अमान, सांगा. वेबसाईट ट्रॅफिकमध्ये किती गोल असतात? 6 गोल असतात. आणि सेल्समध्ये? आणि अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये 3 असतात. आणि क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये 1 असतो. तर सानिकाने पूर्णपणे चुकीचा आन्सर दिलेले. काय केलं आपण, क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये क्लिक केल्यानंतर सर्च ॲड, परफॉर्मन्स मॅक, डिस्प्ले, शॉपिंग, व्हिडिओ, ॲप, स्मार्ट, हॉटेल आणि डिमांड. किती इथे हे टोटल? 9. सेल्समध्ये किती असतात? सेल्समध्ये किती असतात तुम्ही सांगा? 6. परत क्लिक करून पाहू, चेक करून पाहायचं आपल्याला. 1, 2, 3, 4, 6 बरोबर. आणि इथं बघा अवेअरनेस अँड डिमांड जनरेशन मध्ये 3च असतात, डिस्प्ले, व्हिडिओ आणि मग तुम्हाला युट्यूबची ऍड रन करायची तर कुठून करणार तुम्ही? अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये. ऑनलाईन वाल्यांना लक्षात येते का? हो. परत मला समजते, जेवढं समजते तेवढं समजून घ्या, कारण एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये सांगतोय मी तुम्हाला. काय केलं मी, आपल्याला क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मधून एक कॅम्पेन रन करायचं, जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. मग कॉल येण्यासाठी आपल्याला कॉल कोणत्या ऍड मधून येतात? सर्च ऍड मधून. मग सर्च ऍड सिलेक्ट केली. सर्च ऍड सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली काय येते, कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर इथं वेबसाईट व्हिजिट, फोन कॉल आणि ऍप प्रमोशन. बाकीचे ऑप्शन येतात का? नाही. तर इथं फोन कॉल वरती क्लिक करायचं. इथं आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो? इंडिया. ऑलरेडी भरपूर वेळा मी हे तुम्हाला सांगितलेले. आपला जो नंबर आहे 8830498811. हा, अच्छा. आपण कोणासाठी करतोय? आपला एंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अनिकेतच्या ह्याच्यामधून करतोय का NMDच्या ह्याच्यामधून करतोय? अनिकेतच्या ह्याच्यामधून करतोय. तर मग इथं कॅटलिस्ट ज्याचा नंबर आहे, कॅटलिस्ट तुम्हाला टाकावं लागेल
7620349473. हे तुम्हाला काय करावं लागेल, नंबर टाकायचा. नंतर ह्याचं नाव द्यायचंय आपल्याला. मग ह्याचं नाव काय देणार आपण? असं नाव देऊ, कॉल ऍड्स. किंवा ह्याला कॅटलिस्ट नाव न देता मला काय करायचं, नुसतं कॉल ऍड. काय नाव आहे ह्याचं? एवढं मी नाव देतो. ना आजची डेट किती आहे? 4/3 एवढं द्यायचं. नाव काय पण दिले तरी चालतं. कंटिन्यू तुम्ही करा. कंटिन्यू मध्ये गेल्यानंतर जे ड्राफ्ट मधले ते घ्यायचे नाही आपल्याला. स्टार्ट न्यू वरती क्लिक करायचं. फर्स्ट स्टेप तुमची कंप्लीट झाली. काय होती फर्स्ट स्टेप तुमची? फक्त कॅम्पेनचं नाव द्यायचं, ऑब्जेक्टिव्ह चूज करायचं, कॅम्पेनचं नाव द्यायचं. काय पाहिजे तुम्हाला? कॉल पाहिजे, कॉल नंबर टाकला. आता पुढे यायचं, बिडिंग स्ट्रॅटर्जी येते. टोटल बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात ते डिपेंड्स ऑन गोलवरती असतात. तर आता इथे भरपूर सारे गोल्स असतील की भरपूर साऱ्या बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात. पहिली म्हणजे CPA, कॉस्ट पर ॲक्विजिशन. दुसरी CPC, कॉस्ट पर क्लिक. CPM, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. आणि अजून काय असतं, CPV, कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू पण असते आणि कन्व्हर्जन पण असतं. तर आपल्याला काय करायचं, कन्व्हर्जन व्हॅल्यू, क्लिक्स, इम्प्रेशन. दुसरं जर खाली गेले, सेट ॲज पर ऑप्शन, CPA, कॉस्ट पर ॲक्शन. कॉस्ट पर ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे एखादा क्लायंटला आपल्या वेबसाईटवरती येऊन फॉर्म भरल्यानंतर त्याला ॲक्विजिशन बोलतात. किंवा आपल्या वेबसाईटवरती आला, त्याने एखादा प्रॉडक्ट घेतला, परचेस केला, तर त्याला ॲक्विजिशन बोलतात. त्याला कन्व्हर्जन पण बोलू शकतात. तर मग कन्व्हर्जन म्हणजे काय आणि ॲक्विजिशन म्हणजे काय? ज्यावेळेस थँक्यूचा मेसेज येतो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर, त्याला कॉस्ट पर ॲक्विजिशन. आणि कन्व्हर्जनचे 2 मिनिंग येतात. एखाद्याने आपल्या वेबसाईट ॲडवरती क्लिक केलं, क्लिक करून वेबसाईटवरती गेला, वेबसाईटवरती जाऊन त्याने फक्त वेबसाईट पूर्ण पाहिली, तरी त्याला कन्व्हर्जन बोलू शकतात तुम्ही. पण ॲक्विजिशन म्हणजे ज्यावेळेस कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटतो. तर तुम्हाला क्लिक्स ठेवायचं आहे का इम्प्रेशन ठेवायचं आहे, मी आता क्लिक्सवरती ठेवतो. मॅक्झिमम CPC म्हणजे कॉस्ट पर क्लिक ठेवायचं आहे का तुम्हाला? काय नसेल ठेवायचं तर नका ठेवू. मी त्याला ठेवत नाही. म्हणजे जेवढे गुगल हाय करेल, म्हणजे गुगलने जर 5,000 रुपये बोलले की एका क्लिकला येते, तर एका क्लिकला 5,000 रुपये. म्हणजे आत्ता सध्याची कॉम्पिटिशन काय, आत्ता सध्याची कॉम्पिटिशन चालू असेल CPC 10 रुपये. आणि एखाद्या युजरने काय केलं, एखाद्या कॉम्पिटिटरने 11 रुपीज ठेवलं, तर गुगल लगेच आपले काय करेल, 12 रुपीज करेल. जेणेकरून तो रँकिंगवरती अफेक्ट नाही होणार. त्याच्यामुळे हा आपण ठेवतो मॅक्झिमम. आपल्याला पेमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये. जेवढं आपले आत्ता सध्याची बिडिंग असेल तेवढं तो गुगल ॲटोमॅटिकली तिथे चेंज करेल. मग मी काय करतो, डिस्प्लेवरती तुम्हाला करायचे आहेत का कॅम्पेन? नाही, ते रिमूव्ह करून ठेवतो. आपल्याला फक्त सर्च नेटवर्क म्हणजे काय, जसं आत्ता सर्च केलं होतं गुगलवरती, हा आपण काय करतो, कीवर्ड सर्च करतो. कीवर्डवरती सर्च केल्यानंतर हे जे येतात त्या स्पॉन्सर ॲड, त्याला बोलतात गुगल ॲड. जे 1 नंबरला जास्त दिसेल, 1-2 नंबरला जेवढी व्हिजिबिलिटी राहील, तिथेच जास्त लोक क्लिक करतील. बॉटम ऑफ द पेज कोण क्लिक करेल का, कोण खाली जाईल का, एवढ्या नाही जाणार. ट्राय करायचं की तुमचे ॲड आहे ना ते 1 नंबरला दिसण्याचा प्रयत्न करायचा. आपण कुठेपर्यंत आलो होतो? काय झालं? एडिट झालं? शुभांगी मॅडम खूप लेट आल्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आत्ताच चालू झालेले, जेवढं समजतं तेवढं समजून
समजून घ्या, नवीनच आहे आपल्याला, ऑलरेडी त्यांनी अटेंड केलेले. तर आपण कोणता गोल घेतलेला आहे, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल, त्याच्यामधून आपण काय करतोय, सर्च ॲड रन करतो. तर मग डिस्प्ले ॲड आपल्याला डिस्प्ले नेटवर्कवरती चालवायचीच नाही. आपल्याला कोणत्या एरियामध्ये चालवायचं आहे, मुंबई, दिल्ली, अजून कुठं चालवायचं आहे का आपल्याला, पुणे, महाराष्ट्र, इकडे काय, विदर्भ, अजून कुठं चालवायचे आपल्याला, डी ई एल, अजून कुठे चालवायची, बस एवढंच खूप झालं. गुजरात, हा गुजरात पंजाबचं पण करू की आपण, मराठी सगळ्यांना समजतं पंजाब. नंतर इंग्लिशमध्येच ठेवू आपण. बाकी हे कीवर्डचे मॅच टाईप किती असतात तुम्ही सांगा, कीवर्ड मॅच टाईप किती असतात, पाटील मॅडम तुम्ही सांगा, कीवर्ड मॅच टाईप किती असतात, तुम्ही सांग. कीवर्ड मॅच 4 असतात, ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफायर, फ्रेज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. सी मोर डिटेलमध्ये गेलं तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील. ॲड रोटेशनवरती ठेवायची का, जर तुम्ही ॲड ग्रुप केला तर तो ॲड रोटेशनमध्ये जाईल. दुसरा ॲड शेड्यूल ऑल डे चालवायचं आहे, ठीक आहे. कॅम्पेन URL ऑप्टिमाइज करायचं आहे, करू शकतात. बीड रिस्ट्रिक्शन लावायचं आहे, तुम्ही ह्याच्यावरती ठरा, पण तुम्हाला काही गरज नाही लावायची. नंतर बस नेक्स्ट केलं. आता इथं तुमचं URL टाकणं गरजेचं आहे का नाही टाकायचं, नाही टाकायचं, गरज नाहीये. का टाकायचं, आपल्याला फक्त कॉलसाठी करायचं. आणि इथे कीवर्ड जे टाकायचे ते आपल्याला लँडिंग पेज मधले नाही घ्यायचे, आपल्याला आपल्या स्वतः मर्जीने टाकायचे. मग आपल्याकडे कोणते येतं कीवर्ड, URL टाकलं तर ऑटोमॅटिकली कीवर्ड येईल ते. मग ते कधी कधी चुकीचं, पण 90% चुकीचंच घेतं. मग मी आता कीवर्ड रिसर्च करून ठेवलं होतं आपलं ऑलरेडी, आपण लास्ट लेक्चरला. तर मग इथे खाली जायचं आणि याच्यावरती आपल्याला डॉक्स वरती जाऊन आपण आता कॅटलिस्ट एज्युकेशनसाठी वेगवेगळे काय केलेले तर कीवर्ड रिसर्च करून ठेवलेले. कॅटलिस्ट एज्युकेशन दिसतंय तुम्हाला. आता CPC वगैरे कसं कॅल्क्युलेट करायचं होतं हे पण सांगितलं होतं. बिडिंग स्ट्रॅटर्जी कशी असते ते पण सांगितलं होतं. एकदा परत ओपन केले. बिडिंग स्ट्रॅटर्जी CPC असते, CPV असते, CPA असतं, कॉस्ट पर ॲक्विजिशन. CPA म्हणजे कॉस्ट पर 1000. ROS म्हणजे रिटर्न ऑन ॲड स्पेंड, किती % रिटर्न ऑन ॲड स्पेंड पाहिजे. जर मी 1000 रुपये जर मी मार्केटिंगसाठी टाकत असेल तर मला किती % रिटर्न पाहिजे. 1000 रुपये मार्केटिंगला टाकत असेल आणि मला जर त्याच्यामधून 25,000 भेटणार असतील किंवा 1000 मध्ये जर टाकलं तर मला त्याच्यातून 50,000 रुपये रिटर्न भेटले पाहिजे. किंवा मला त्याच्यातून 1000 मार्केटिंगला लावले तर मला 1,00,000 भेटले पाहिजे. मग किती % येते, 1000 मध्ये जर 10,000 रुपये म्हणजे किती %, 1000%. ॲड रँक फॉर्म्युला काय आहे, मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोर. रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातात. तुमचं जे लँडिंग पेज आहे त्याच्यामध्ये जे कीवर्ड आहेत तेच कीवर्ड आपण काय करणार, आपल्या वेबसाईट, आपला जो URL आहे, आपलं जो ॲड आहे त्या ॲडमध्ये टाकणं गरजेचं आहे. एका ॲडमध्ये कमीत कमी 10, जास्तीत जास्त 25 कीवर्ड तुम्ही टाका. वेगवेगळे ॲड सेट पण बनवू शकतात तुम्ही एका ह्याच्यामध्ये. परत बॅक जायचं आहे आपल्याला कॅटलिस्टचे जे कीवर्ड रिसर्च करून ठेवलं होतं ते ओपन करायचं आहे.
तर इथं कॅटलिस्ट दिसते, तर हे आपण क्लिक करू त्याच्यावरती. आपण टायटल डिस्क्रिप्शन वगैरे सगळं लिहून ठेवलेले ते आपल्याला हे खूप लवकर येत आहे. आपल्या लेक्चरचा टाइम 1:45 असतो, तुम्ही 2:45 ला येतात, काय हरकत नाही. तर हे जे कीवर्ड आहेत आपल्याला जे चांगले वाटतात ते तुम्ही सर्च करून टाकू शकता. कंट्रोल-C केलं, एक कीवर्ड आपल्याला इथं टाकायचे. एंटर. हे जे कीवर्ड आहेत मी ऑटोमॅटिकली इथूनच काय केलेले इथं फ्रेज मॅच, डबल कोटेड लावलेले म्हणजे फ्रेज मॅच आहे. एवढे झाले कीवर्ड. नंतर आपल्याला इथे URL टाकावं लागेल. विदाउट URL आपण ऍड नाही रन करू शकत. इथं सर्च करायचंय कॅटलिस्ट. ऑनलाईन आता काय झालं वेबसाईटला, झाले ओपन. आधी का ओपन होत नव्हती? इथे URL टाकायचं फायनल, कंट्रोल-V. खूप सिंपल आहे गुगल ऍड, एवढं काय आपण नाही. आता आपल्याला इथं काय टाकायचंय, ऍड मी किंवा एज्युकेशन. तर काय सांगितलंय, ऍडिंग फोन नंबर बिकॉज यू सिलेक्टेड फोन कॉल ॲज अ कॅम्पेन गोल, ऍड ऑल. आता इथं कॉल वरती क्लिक करू आपण. आपल्याला जास्तीत जास्त कॉलच आणायचे ना, तर मग कोणता नंबर आहे त्यांचा, हाच आहे. ॲप्लाय करायचा, झालं. खाली असा नंबर दिसेल. आता ह्याच्यामध्ये हेडलाईन काय टाकणार, मॅनेजमेंट कोटा, खूप मोठं होईल. हेडलाईन खूप मोठी झाली, तर ह्याच्यातलं फॉर काढायचे. फॉरची गरज आहे का? आता अजून काय टाकणार, इथे तुम्हाला हेडलाईन आयडिया भेटायच्यात, तुम्हाला हे टाकणं गरजेचं. ॲटलिस्ट 3.
हे सगळे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. काय आयडिया पाहिजे नसेल, कीवर्ड तुम्हाला जे वाटतात की आपण टाकलेले तेच ट्राय करा. बी विदाउट एंट्रन्स एक्झाम. अजून काय टाकायचंय? बेस्ट कॉलेज आलं, ॲव्हरेज झालं. व्ह्यू इन्क्लुडिंग कीवर्ड्स. तर ह्याच्यामध्ये काय राहिलंय का एखादा? असे लोक जास्त सर्च करतात. विदाउट जर टाकलं तर विथ एंट्रन्स एक्झाम होईल ना. कशासाठी पण? लिस्ट ऑफ कॉलेज विदाउट एक्झाम. ठीक आहे. याच्या खाली काय टाकणार? डिस्क्रिप्शन आपण लिहून ठेवलेले. कधी पण आपल्या 9 वरती जे गुगल डॉक्सवर असतात त्याच्यावरती आपल्याला सगळे डिटेल ठेवायचे असते. तिथे जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला लवकर ॲड रन करू शकतात. कमी टाईममध्ये तुम्ही लवकर ॲड रन करू शकतात. एक ॲड रन करण्यासाठी अर्धा तास खूप झाला. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो त्याच्यामुळे मला थोडासा टाइम लागतोय. आणि डिस्क्रिप्शन काय टाकलेले? इंडियाज नंबरवर टाकलेले. हॅलो, हा बोला ना. आता परवा दिवशीपासून. हो. 6 वाजता असतो का टाइम तुम्हाला? ओके ओके, ठीक आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करतो. मी आता लेक्चरमध्ये होतो. ठीक आहे. इथे क्लिक केलं नंतर इंडियाज नंबर 1 डायरेक्ट ॲडमिशन एज्युकेशन कन्सल्टंट विदाउट एंट्रन्स एक्झाम डायरेक्ट ॲडमिशन. नंतर परत बेस्ट एज्युकेशन कन्सल्टंट फॉर डायरेक्ट फॉर BE आणि MBA इंडिया. तुम्हाला जे कीवर्ड तुमचे असतात ना त्या लँडिंग पेजमध्ये आणि तुम्ही आता जे कीवर्ड टाकलेत त्याच्यामध्ये तुमचा रिलेव्हन्सी स्कोअर वाढतो. जेवढा रिलेव्हन्सी स्कोअर वाढेल तेवढे कमी पैशामध्ये तुम्हाला ॲड दिसेल. आता मला तुम्ही सांगा, ही डायनामिक ॲड आहे का रिस्पॉन्सिव्ह ॲड आहे?
रिस्पॉन्सिव्ह ॲड आहे? तुम्ही सांगा. डायनॅमिक आहे. समजलं सगळ्यांना? पाटील मॅडम तुम्ही सांगा, हे डायनॅमिक आहे का रिस्पॉन्सिव्ह आहे? आपण 2-3 पेक्षा डायनॅमिक जास्त आपण हेडलाईन टाकलेले आहेत, म्हणजे हे डायनॅमिक ॲड आहे. आहे. बरोबर आहे. असं बोललं का कोण तुम्हाला? नंबर टाकल्यावर रिस्पॉन्सिव्ह ॲड असते? तुम्हाला काय सांगितलंय? रिस्पॉन्सिव्ह आणि डायनॅमिक ॲड. डायनॅमिक ॲड कशापासून बनते? टायटल आणि हेडलाईनच्या कॉम्बिनेशन होऊन बनते. डायनॅमिक ॲडमध्ये कमीत कमी 4 हेडलाईन असतात. मग हेडलाईन आता आपण 6-7 टाकलेले आहेत. डिस्क्रिप्शन अजून टाकायचं तर अजून टाकू शकतात. ठीक आहे, एवढं टाकलं. आता इथं तुम्हाला इमेज टाकायची असेल तर इमेज टाका, नसेल तर नका टाकू. साईट लिंक माहिती काय असतं? व्हॉट इज साईट लिंक? इंडिकेट केली जाते. काय टाकायचंय? जे साईट लिंक असते. QU बरोबर आहे. बस. आता इथे त्याचं डिस्क्रिप्शन यायचंय आपल्याला. हे डिस्क्रिप्शन कसं दिसतं? तुम्ही जाऊन त्या मॅनेजमेंट फोटोवरती क्लिक करतो का, त्याच्यामध्ये ओपन होते का डिस्क्रिप्शन? हा. आपल्याला क्लायंटसाठी काम करायचंय. HEIGH हायर बरोबर आहे. HEI राहिला का? GH हायगर झाला आता. HEIG बरोबर आहे. जी नसेल. बरोबर आहे. हे एवढं टाकायचं, क्रिएट करायचं. बस आपल्याला एकच साईट लिंक क्रिएट करायची, त्याचं डिस्क्रिप्शन परत टाकायचं. खूप मोठं झालं. आता URL आपल्याला कोणता URL लागेल? इथे URL देणं कंपल्सरी असतं जर साईट
बनवत असेल तर आपण कॅटलिस्ट एज्युकेशनची वेबसाईट ओपन केली होती. आता ह्याच्यामध्ये एकच वेबसाईट आहे, तर आपल्याला हीच द्यावी लागेल. लँडिंग पेजमध्ये एकच URL असतो. लँडिंग पेजमध्ये वेगवेगळे हे नसतात. वेबसाईटमध्ये आपण साईट लिंक ॲड करणं चांगलं असतं. आता हे इव्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? क्रिएट, बरोबर आहे सगळं झालं तुमचं क्रिएट. You will need at least 2 site links. Wrapping ads. Same. 2 site link देणं गरजेचं आहे at least. आता कशी दिसेल? 67% आपलं काय आहे? ऑप्टिमाइज. अजून जास्त स्कोर वाढवायचा असेल तर आपल्याला ॲड इमेजेस पण करावं लागते. दोन 3 इमेजेस टाकल्या अजून वाढेल ऑप्टिमायझेशन स्कोर. मॅनेजमेंट कोटा, कॉल आउट लावायची गरज नाही आपल्याला. किती वेळ लागला आपल्याला ॲड रन करण्यासाठी? अर्धा खूप कमी वेळ लागला. अर्धा तास लागला. तर आपल्याला हे तर बजेट ठेवलंय आपण. कस्टमाइज करा. 500 रुपयापासून चालू होतं. हे सगळं चेकिंग एरर्स. आता इथं गुगलचा स्क्रॉलर आहे ॲडचा, तो स्क्रॉल करतोय आणि स्क्रॉल करून आपल्या काही एरर आहेत काही सांगतोय. कन्फर्म करायचंय. कन्फर्म, येस. तर इथं कन्फर्म करू. सर समजा एखाद्या बिलिंग कॅश स्ट्रॅटेजी 1000 रुपये टाकले, आपण त्यात 500 रुपये अमाऊंट टाकली, तर आपल्याला कॉल येईल का नाही? येणार. असं त्यांचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे, चांगला क्वेश्चन आहे. कारण आपण तर अमाऊंट 500 रुपये टाकली आणि दुसरं काय केलंय आपण तर 3800 रुपये त्याची डेली बजेट ठेवले. तर मग तुम्हाला लीड्स येतील का? येतील. तर हे जे पैसे काढतात आपले ते कशावरती काढतात? इम्प्रेशनवरती आणि क्लिक्सवरती काढतात. त्याच्यामुळे इम्प्रेशनवरती किती पैसे येतात, किती काढतात ते इम्प्रेशन आले पैसे काढणार. सर पुढची ऍड कधी घेणार आहे? आता ऍड्स आपण कोणतं केलं? आज आपण दुसरा काल ज्यावेळेस परवा दिवशी आपण ऍड रन केली होती त्यावेळेस कोणती ऍड रन केली होती? सेम ऍड रन केली होती, पण गोल कोणता होता? तो सेल्सचा होता. आजचा जो कॅम्पेन केला तो सेमच कॅम्पेन होता, पण ऑब्जेक्टिव्ह कोणता होता? क्रिएट अ कॅम्पेन विदाउट. दोघांमध्ये काय डिफरन्स वाटला का? सेमच होतं, फक्त थोड्या थोड्या गोष्टी चेंज होत्या. इथं डिटेल टार्गेटिंग ऑडियन्स टाकायचा ऑप्शन भेटला का तुम्हाला? तर छोट्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. आणि दुसरं आता मेन डिफरन्स काय होता? क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये किती कोणते गोल होते? गोल कोणते होते? गोल कोणते होते? म्हणजे तिथं फक्त दोन, एक तर तुम्हाला वेबसाईट ट्रॅफिक, डायरेक्ट कॉल आणि ऍप प्रमोशन. 3च ऑप्शन दिसले तुम्हाला. आणि जर तुम्ही सर्च ऍड मधून केले असते तर किती ऑप्शन दिसले होते? 5. आणि जर तुम्ही लीड्स मधून केलं असतं तर लीड फॉर्मचं एक्सटेन्शन पण होतं. ह्याचं नाव काय दिलेलं आहे? आता इथं एवढा वेळ थांबायचं नाही, इथं क्लिक करायचं तुम्हाला. फिक्स एरर किंवा कंट्रोल F5 करायचं किंवा इथून रिफ्रेश करा. नेटवर्क नाही, ते पहिल्या वेळेस ते फिरतच बसतं, फक्त हे रिफ्रेश करायचं. आता तुमचं कॅम्पेन कुठं गेलं असेल? ड्राफ्ट. नाही, ड्राफ्ट मध्ये गेले. ड्राफ्ट म्हणजे काय? तुम्ही इंस्टाग्राम वरती रील टाकायला गेलात आणि तुम्ही जर पब्लिशच नाही केली
तर ड्राफ्ट मध्येच राहतं ते पब्लिश केल्याशिवाय कसं जाईल? हा आला. दोन ह्याच्यामध्ये रेड मार्क दाखवलं. डेली बजेट 0 रुपये ठेवलंय आपण. नेक्स्ट. ऍड सेट इश्यू आहे. काय इश्यू आहे? युअर ऍड इश्यू दॅट विल प्रिव्हेंट इफ शोईंग ऍड गुगल. काय एरर आहे तो तुम्ही इथे चेक करा. तर काय एरर आहे? हा कीवर्ड्स तुम्ही खूप मोठा टाकलेला आहे. आणि दुसरं म्हणजे काय, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं डायरेक्ट तुम्हाला हे नाही टाकायचं. फ्रेज मॅच किंवा एक्झॅक्ट मॅच आता करायचं नाही. इथं काही एरर दाखवलाय, डायरेक्ट एरर दाखव. पंक्च्युएशन वगैरे सिम्बॉल वगैरे टाकायची गरज आहे का तुम्हाला? नाहीये. मग आता हे तुम्हाला सगळे एकतर रिमूव्ह करावं लागेल. सगळं कंट्रोल E करा आणि कंट्रोल C करा. 90% प्रॉबिलिटी जर तुम्ही असं जर ऍड रन केल्या तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. एंटर करतो मी थोडंसं, कंट्रोल V करून टाकतो इथं. कार्ड आहे. जेवढे इंजिनिअरिंग आणि बीटेक आणि MBA चे तेवढेच ठेवा, बाकीचे सगळे डिलीट करा. आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण कीवर्ड टाकतो ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फ्रेज मॅच करून किंवा एक्झॅक्ट मॅच करून जर टाकले तर चालतात, पण कधी कधी 10% प्रोबॅबिलिटी की असं एरर येऊ शकतो तुम्हाला. जर तो एरर जर तुम्हाला काढायचा असेल तर कीवर्ड सगळे जे आहेत ते कसे टाकायचे, ब्रॉड मॅच टाकायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही पब्लिश करून परत एकदा बॅक वरती यायचे आणि तिथून आपल्याला काय करायचे, जे आपले कीवर्ड्स आहेत ते एक्झॅक्ट किंवा फ्रेज तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. तो ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग आहे ना, विदाउट एंट्रन्स एक्झाम, तो खूपच मोठा कीवर्ड झालेला आहे. ऍटलीस्ट 60 कॅरेक्टर पेक्षा मोठा नसावा. 70 सांगितलेले आहे गुगलने, पण 60 पेक्षा जास्त मोठा नसला पाहिजे तुमचा कीवर्ड. ऑप्टिमायझेशन स्कोर त्यामुळे पण कमी झाला. ऑप्टिमायझेशन स्कोर आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त ऍड रन करायची. ऑप्टिमायझेशन स्कोर मध्ये जर चांगले लीड्स यायचे असेल, चांगले कॉल यायचे असेल तर 80च्या पुढे असला पाहिजे. ऑप्टिमायझेशन स्कोर कधी कधी कमी पण होईल, कारण आपण हे कशासाठी केले, जे आपण जे कीवर्ड टाकले तेच आपण टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकलंय का? नाही टाकलं, त्याच्यामुळे कमी येतो. जे आपल्या वेबसाईटच्या लँडिंग पेज मध्ये जो कंटेंट आहे तेच कीवर्ड इथे टाकलेत का? किंवा जे आपण कीवर्ड सिलेक्ट केले तेच आपल्या वेबसाईटच्या लँडिंग पेज मध्ये आहेत का? नाहीये. त्याच्यामुळे आता फक्त प्रोसिजर लक्षात घ्या, बाकीचे मी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच फॉलो करणं गरजेचं आहे. हॅलो.
ते कीवर्ड्स हा बोला, काय कशातून कॉपी तुमचं पेस्ट क्वेश्चन करायचे? होतं? म्हणजे कशातून ते कीवर्ड्स कशातून कॉपी पेस्ट करायचे? आता कीवर्ड आपण काढले म्हणजे होते ना, कशातून कीवर्ड रिसर्च केलं होतं, तुम्हाला आठवतंय? त्यातून घ्यायची का कॉपी? कीवर्ड रिसर्च, त्यातून घ्यायची का कॉपी? हो त्यातून आपल्याला घ्यायचे. तुम्हाला सांगू का एकदा परत? ठीक आहे, एवढा कॅम्पेन मी पब्लिश करतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो. परत एक इश्यू आला. पंक्च्युएशन मार्क चालत नाही कुठे. तिथं आहे सर, कुठं हेडलाईन मध्ये. कुठे आता आता बघा तिथं. खाली घ्या, थोडं scroll करा. करा थोडं scroll. हा, आता बघा तिथं. हे चालेल का? असं जर केलं तर चालणार नाही. तुमची नजर बाज की नजर होनी चाहिए. कीवर्ड्स मध्ये एरर आहे. गेला आता. आता नाही. खूप नजरपूर्वक आपल्याला काम करावं लागेल. आता पब्लिश होईल हा. टोटल किती वीकली क्लिक येतील? ऍव्हरेज सीपीसी 10 पर्यंत 12 पर्यंत जाऊ शकते. हा, आता ते आपण काय केलं होतं? ब्रॉड मॅच होते. तर आता इथं आपल्याला ते चेंज करायचे. ठीक आहे, तर आता कसे चेंज करायचे तर ते तुम्हाला इथून बघा. इथं बघा, मॅनेजमेंट कोटा, ऍडमिशन बी, डायरेक्ट ऍडमिशन, मॅनेजमेंट कोटा अशी आपले ऍड देईल. कॉलचं बटन अजून पण दिसत नाहीये आपल्याला, तर ते पण आपल्याला परत एकदा ऍक्टिव्ह झाले का नाही ते चेक करायचंय. आता ह्या कॅम्पेनला जर एडिट करायचं असेल तर कसं एडिट करणार आपण? हा, तर एडिट मध्ये जा, एडिट कॅम्पेन मध्ये जा. गेलात, इथून पण करू शकतात किंवा परत कुठे जायचंय आपल्याला? बॅक करेल, ओव्हरव्ह्यू मध्ये जा. काय दिसलं तुम्हाला इथं? हा कॅम्पेन आहे, क्लिक करायचं त्याच्यावरती. दिसलं ओव्हरव्ह्यू. इथून तुम्ही एडिट करू शकता. हे सगळे कीवर्ड्स आलेत. कीवर्ड्स वरती क्लिक करा. इथून पण चेंज करू शकतात. सिलेक्ट करा ऑल कीवर्ड्स. आता काय करायचं? एडिट वरती जायचंय. किती कीवर्ड सिलेक्ट झाले? 17. आता इथून हे जे रिमूव्ह करायचं असेल, एखादा सगळेच कीवर्ड पॉज करायचे असेल तर ते, किंवा कॉपी करायचे असेल तर चेंज मॅच टाईप मध्ये जायचं. ऑल चेंज मॅच टाईप करायचं आणि इथं ब्रॉड मॅच आहे तर इथं काय करायचं? फ्रेश मॅच. आणि कीप ओरिजिनल नाही ठेवायचं, अप्लाय करा. झालं सगळं? आले का डबल कोटेड मध्ये? आता नंतर नेक्स्ट मध्ये जा. इथं राहिले असते चुकून तसेच. हे झालेत का ते पण चेक करायचं. एका वेळेस 10च होतात. नंतर इथं सिलेक्ट करायचं, सिलेक्ट 10, सिलेक्टेड 40. तर एडिट मध्ये जायचं. नंतर परत चेंज कीवर्ड मॅच टाईप, ऑल मॅच टाईप. नंतर इथं ब्रॉडच्या ऐवजी फ्रेज करायचं. एक्झिट करायचे असेल तर एक्झिट. नॉट इलिजिबल, लो सर्च, लो म्हणजे ह्याला कोणीच जास्त, तुम्हाला तर गुगल ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की किती लोक, आता हे लोक आपण हा मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन फॉर बी ह्याला खूप लोक कमी सर्च करतात. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर इथं कंट्रोल-C करा. आता मॅडमचा क्वेश्चनचा आन्सर देऊ आपण आणि नंतर फक्त इथं मॅडमने विचारलं होतं ते कीवर्ड कुठून घ्यायचं, तर टूलमध्ये जायचं. टूलमध्ये गेल्यानंतर कीवर्ड प्लॅनर टूल ओपन होतो.
आता ह्याला सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात? डायरेक्ट ऍडमिशन फॉर MBA सर्च करतात का डायरेक्ट ऍडमिशन फॉर मॅनेजमेंट कोटा करतात का काय सर्च करतात? हे सर्च करायचं. इथं गेलं तो जो कॉपी इथं टाकणार मी डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग BE एंटर केलं, नंतर कंट्रोल V करतो आणि इथं गेट रिझल्ट करतो. किती रिझल्ट येतील आपल्याला? खूप कमी येतील. सगळ्यात जास्त लोक बी डायरेक्ट ऍड. आता इथं बघा काय लोक सर्च करतात. 10 लोक जर महिन्याचे सर्च करत असतील तर दिवसाचं एक पण लोक सर्च करेल का? BE सेकंड इयर ऍडमिशन इन इंजिनिअरिंग किती कमी लोक सर्च करतात. इथं डायरेक्ट सेकंड इयर BE ऍडमिशन. तर इथून तुम्हाला कीवर्ड घ्यायचे असतात. जे सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ते तुम्हाला इथं घ्यायचं. समजतंय का? मी इथं अजून एक टाकतो. काय होतं? विदाउट एंट्रान्स BBA विदाउट एंट्रन्स एक्झाम. हे लोक असं जास्तीत जास्त सर्च करतात. मग कोणता कीवर्ड टाकला पाहिजे? तर मग तुम्हाला ते रेड मार्क दाखवत होतं त्याला सगळ्यात कमी सर्चेस येतात. जे जे कमी सर्चेस असतात त्याच्यासमोर रेड मार्क दाखवतोय. समजलं? आणि पाटील मॅडम तुम्हाला समजलं का की कीवर्ड कुठून घ्यायचे, कसे घ्यायचे? हे कॉपी इथून सिलेक्ट करायचे कीवर्ड एक 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 आणि तिथं कॉपी पेस्ट करायचे. तर आता 2 कॅम्पेन रन केले होते. हे डायरेक्ट कॉल मार्च. आता मला काय करायचं? ह्याला कॉलचं बटन पण द्यायचं आहे. तर कुठं जाऊन देणार? ऍसेट मध्ये जाऊन कॉलचं बटन द्यायचंय मला. ऍसेट कुठे जायचं? कॅम्पेन मध्ये. ऍसेट मध्ये कसं जायचं? दिसतंय का इथं ऍसेट आहे का? हं? इथं जायचं कॅम्पेन मध्ये. ऑल कॅम्पेन. कोणता कॅम्पेन आहे आपला? किंवा इथं जायचं ऍड ग्रुप मध्ये. इथं कोणता ऍड ग्रुप आहे सिलेक्ट करा. इथून तुम्हाला तेच सांगितलं मी की तुम्हाला ते शोधायचंय कसं, नाही तर तुम्हाला सापडत नाही. ऑल कॅम्पेन मध्ये आपण कोणता कॅम्पेन रन केला? सर्च मध्ये गेल्यानंतर तुम्हाला साईटला कॅम्पेन दिसेल. हे जे आता आपण कीवर्ड वरती येतं. मग तुम्हाला त्याच्यामध्ये बॅकला यायचं की कॅम्पेन मध्येच आपल्याला कॅम्पेन सापडला पाहिजे. कुठं गेल्यानंतर कॅम्पेन सापडेल आपल्याला, नाहीतर तुम्ही काय करता इथं सर्च करत बसता. कट करा हे जे फिल्टर लावले आहेत ते. इनेबल हे कीवर्ड्स मध्ये येतं. आपण सांगा कसं जाणार तुम्ही, किंवा मग डायरेक्ट वरती सिलेक्ट हे करा, क्लिक करा. आले का साईडला? 3 डॉट वरती क्लिक केलं तर हे तुम्हाला सगळं ओव्हरव्ह्यू मध्ये येतात. ओव्हरव्ह्यू मध्ये आल्यानंतर तुम्हाला कॅम्पेन मध्ये जायचंय आणि कोणत्या कॅम्पेनला आपल्याला कॉल टू बटन लावायचंय ते सिलेक्ट करायचं. मग इथं किती कॅम्पेन येतं? 2 कॅम्पेन येतं. मग त्याच्यामध्ये 2 कॅम्पेन मध्ये काय करावं लागेल तुम्हाला? कॅटलिस्ट कॅम्पेन कव्हरचा कॉल ऍड. मग नंतर आता कुठे जाणार आपण? ऍड्स ऍसेट मध्ये. ऍसेट खाली सिलेक्ट केलं. आता इथं आलंय एवढे इमेज येतात नॉट एलिजिबल. ही कोणती इमेज आहे? ते डिसेबल झाले. मग हिला काय करायचं? लगेच पॉज करायचं ॲज सून ॲज पॉसिबल. समजलं? ऑलरेडी आपण हा कॉल लावलेला आहे. ऍडव्हर्टाइज साठी इलिजिबल आहे. तुम्हाला जर अजून ऍसेट लावायचं असेल, कोणतं लावायचंय?
कॉलमध्ये जा, क्लिक करा, प्लस साइन. कुठे राहतो आपण? ह्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सारखे सारखे ह्याची प्रॅक्टिस करणार तर तुम्ही इंडिपेंडंटली हा कॅम्पेन रन करू शकता. कुठे गेला इंडिया? ABCDEFG खूप खाली असेल. खूप खाली आलोत का? खूप खाली आले. नंबर काय होता त्यांचा? 7620. पुढे 349473. बरोबर आहे. सेव्ह करायचं म्हणजे तुम्हाला काय झाले? द फोन नंबर इज नॉट सपोर्टेड दिस कंट्री. कोणती कंट्री? 2 4 6 4 झाला. इथे 11 नंबर असतात का? आता दोन्ही, एक अंडर रिव्ह्यू मध्ये एक एलिजिबल झालेला आहे. 2 कॉल टू ऍक्शन बटन आपल्या ह्याला लागले. तर आपला कॅम्पेन कसा दिसेल हे ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल. कसं दिसेल? कोणते कॅम्पेन वरती कीवर्ड आहेत, कोणत्या कोणत्या राज्यात दिसेल, कुठे कुठे दिसेल हे तुम्हाला इथून समजेल. असा मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन BE BTech आणि खाली कॉलचं बटन पण असेल. कोणाला काय प्रॉब्लेम? झालं? एज्युकेशन झालं तुमचं सगळं? कोणाला बोर होत? कोणाला काय बोलायचंय? अशा प्रकारे तुम्हाला कॅम्पेन रन करायचे. तर अशा प्रकारे आपले सर्च ऍड पूर्णपणे संपलेली आहे. आपल्याला आता कशावरती फोकस करायचंय? डिस्प्ले ऍड वरती. आता तुम्हाला जास्त टाइम नाही लागणार. इंडिव्हिज्युअली मी करू शकतात ऍड. मग NMD ची तुम्हाला रविवारी त्याच्यासाठीच बोलवलं होतं. संडेला मी तुम्हाला सॅटर्डेला की तुम्ही सॅटर्डेला इथे या. तुम्हाला काय केलं जाईल? इंडिव्हिज्युअली कॅम्पेन एक्सप्लोजर दिला जाईल. लाईव्ह प्रॅक्टिकल असतील सॅटर्डेला. केलेलं आहे दाखवा. ज्यांनी केलेले ते मला स्क्रीन शेअर करून दाखवा. तर पहिल्यांदा रोहिणी शेंडगे तुम्ही दाखवा. नंतर शुभांगी पाटील तुम्ही केले का? काय प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला? प्रॅक्टिस करायची. नंतर एक कॅम्पेन NMD साठी रन करा. मी पैसे तुम्हाला आता टाकतो. पेमेंट तुमच्या ह्याच्यामध्ये कोणाला पेमेंट आहे का? नाही केलं? बरं ठीक आहे. काय प्रॉब्लेम आला तर करा, मला दाखवा. जर चांगला ऑप्टिमाइज झाला असेल तर आपण त्याच्यामध्ये पैसे ऍड करू. ट्राय करा. डेटा सायन्स डिजिटल. शुभांगी पाटील तुम्ही केले? नाही सर, अजून करणार आहे. बरं ठीक आहे. काय प्रॉब्लेम आला तर मला विचारा, त्याच्यावरती करा. ऑलमोस्ट सागर तुम्ही? पण मी मोबाईल मधून हे केलंय. संध्याकाळच्या किंवा उद्याच्या लेक्चरला मी स्क्रीन शेअर करतो. NMD साठीच केलेलं आहे. बरं ठीक आहे. तुम्ही करा. ओके ठीक आहे, चालेल. काय प्रॉब्लेम. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. सर्च ऍड सिम्पल आहे. आता त्याच्यानंतर व्हिडिओ ऍड वगैरे आपल्याला प्रॅक्टिस करायची जास्त, आणि सर्च ऍडची जास्त कॅम्पेन रन करायचे आपल्याला. तुम्ही हा रन केला ना? 3. ओके.
तुम्ही स्क्रीन शेअर करून दाखवा मला. तर आता काय करायचं आहे आपल्याला, एकाच कंपनीमध्ये आपले ह्या बॅच मधले किती स्टुडंट प्लेस झाले, 6 लोक एकाच कंपनीमध्ये प्लेस झाले, 6. तर 4 लोक एका कंपनीमध्ये आणि बाकी वेगळीकडे 2 लोक, म्हणजे 15 मधून किती गेले, 6 गेले. तर आता फक्त किती लोक राहिलेत, सूरज पवार कधी अटेंड करतो कधी येत नाही. सूरज पवार काय झाला, आज आला नाही. ठीक आहे, तर आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची तुमच्यावरती, डिजिटल मार्केटिंगच्या पोरांवरती. आपले जे स्टुडंट पास आउट झालेत किंवा ह्याच्यातले पण लोकांनी एक्झाम दिलेले आहेत काय काय, तर त्याच्यातले काय टॉपर लोक आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचे आपल्याला, RSI सर्टिफिकेट द्यायचे, कन्व्होकेशन घ्यायचं आहे आपल्याला अपकमिंग सॅटर्डेला किंवा नेक्स्ट सॅटर्डेला. तर आपल्याकडे खूप साऱ्या फन ऍक्टिव्हिटीज पण असतात, प्रत्येकाला एक एक टी शर्ट पण भेटणार आहे, तुम्हाला पण भेटणार आहे, आणि ते वाढत्या वयाच्या अंगाने आपण घेणार आहे. बरोबर आहे. असं नाही झालं पाहिजे की बुवा सरांनी लय छोटं दिलंय, तुम्ही पुढे जाऊन मोठं होणारच आहे का, आता नाही मोठं होणार, होतील सानिका होईल. तर त्या हिशोबाने आपण कपडे शिवणार आहेत खूप मोठे मोठे. तर सगळ्यांना एक टी शर्ट भेटेल, आणि तुमचे जर कोर्स कम्प्लीट झालेला असेल किंवा निम्मा जरी कोर्स झालेला असेल तर ब्लॅक कलरचं ते काय असतं, ते टोपी बिपी असते ना, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डिग्री भेटते, तसं आपलं एक ब्लॅक कलरचं हा कन्व्होकेशन बोलतात ना त्याला, तसं प्लस तुम्हाला 2 सर्टिफिकेट भेटतील. आणि आता जी एक्झाम घेतली होती ती, आणि हे बाकीचे लोक येतो तुम्ही, तर तुमची पण एक एक्झाम होईल, त्याच्यामधून 2 लोकांना आपण सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देणार आहे. तर ती मे बी एक्झाम गुरुवारी असेल. मग आपण ह्या सॅटर्डेला किंवा नेक्स्ट सॅटर्डेला जसं रेसॉर्ट बुक होईल किंवा हॉटेल बुक होईल तसं तुम्हाला सांगितलं जाईल, जेवण पण असेल, त्याचं पण आम्ही सोय केलेली, आणि वेगवेगळे आपल्याला फन ॲक्टिव्हिटीज पण घ्यायचे. तर डिजिटल मार्केट आपण तिथं स्पोर्ट, बॅडमिंटन, क्रिकेट, 6 लोकांची टीम असेल, त्याच्यामध्ये एका टीममध्ये कंपल्सरी 2 मुली असतील आणि 5 मुलं असतील, 7 लोकांची टीम असेल. तर ऑनलाईनवाल्यांची एक टीम, ऑफलाईनवाल्यांची एक टीम, पास आउट झालेल्या लोकांच्या 2 टीम, आणि डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स वाल्यांचे 4-5 टीम. तर अशा आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ती अपकमिंग सॅटर्डेला किंवा नेक्स्ट सॅटर्डेला प्लॅन करायचं आहे. तर त्याची सगळ्यांची जबाबदारी कोणावरती असते, श्रद्धावरती असते. श्रद्धा तुमच्याच बॅचमध्ये, तर त्याची हेल्प तुम्हाला करायची. टी शर्ट कसं असलं पाहिजे, डिझाईन कसं असलं पाहिजे, कुठं ॲक्टिव्हिटीज घ्यायच्यात, तर तुम्ही त्याचा प्लॅन करा. आजचं लेक्चर आपण थांबवू. तुम्ही वाटल्यास तर कोणाला प्रॅक्टिस करायची असेल, कोणाला जर सर्च ॲडमध्ये काय प्रॉब्लेम असेल, तर प्रत्येकाने NMD साठी एक रन करा. तुम्ही दाखवलं, दाखवतो काय केलंय, कॅटलिस्टवालीची केली आणि NMD ची केली. दाखवा कशी केली ती. एडिट करायची ओव्हरव्ह्यू दाखवा कशी दिसते, नॉट इलिजिबल दाखवते, पॉलिसी रिक्वायरमेंट आहे. मग तुम्हाला ते आधी समजायला पाहिजे. इथं बघा, हे अपील नॉट इलिजिबल, डिसअप्रूव्ह झाले तुमचे ॲड, तर ते का झाले ते तुम्हाला परत चेक करून रिमूव्ह करून परत करावं लागेल. समजलं. पेमेंट बिलिंग दाखवतो, पेमेंट बिलिंगमुळे तसले एरर येत नाही, नॉट ॲट ऑल. पेमेंट नसेल तर काही एरर येतो. तुम्ही हेडलाईनच टाकले नाहीत का,
तर ते कशामुळे येतंय, तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही व्यवस्थित करतात पण काही एरर आहे का नाही, तर ज्यावेळेस त्याच्यामुळेच मी तुम्हाला स्क्रीन शेअर करायला लावलं. तर हे तुम्ही काय करा, नंतर मला दाखवा. ठीक आहे, तू केली, तू पण कर शेअर स्क्रीन. योगेश ना, ठीक आहे, कर शेअर स्क्रीन. करून दाखवत असेल ना. पॉलिसी व्हायलेट केली तू, तर ती कोणती पॉलिसी व्हायलेट केली, कोणता कीवर्ड डिसअप्रूव्ह झालाय, सगळे कीवर्ड चेक कर, कोणत्या टाईपचे कीवर्ड टाकले ते पण चेक कर. योगेश तुझं शेअर कर. ठीक आहे, आजचं लेक्चर थांबू. ज्यांना समज